हा जो नेता आहे, हे जे नेतृत्व आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्यांची जी प्रशासनावरची पकड आहे, ती एका दिवसात तयार झालेली नाही आहे. त्याला अनेक वर्षांचा पाया आहे. आणि जेव्हा माणूस स्थानिक पातळीवर काम करतो आणि त्यानंतर मोठ्या पदावर पोहोचतो, तरी देखील त्याची मातीशी नाळ जोडलेलीच राहते, तेव्हा हा आपल्याला असा जनसमुदाय पाहायला मिळतो. ही गर्दी जमवलेली नाहीये, तर जमलेली आहे आपल्या माणसासाठी, ज्यानं अजित पवार यांनी ही सगळी माणसं कमवलेली आहेत. माणसाचा विश्वास कमवावा लागतो आणि तोच विश्वास आज त्यांच्याबरोबर त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर ठाम उभा आहे. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज बारामतीमध्ये सगळे जमलेत. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज माझ्या दुःखाचा डोंगर पसरलाय, कारण आज माझा दिवस लय घाण गेला. कारण माहित नव्हतं की कालच फाकलं. पहिल्यांदाच बातमी मी बघितली. बारामतीचा आपला दादा म्हणजे माझं वडील सारखं होतं. त्यांनी मला एवढं मोठं घर दिलं. घर नव्हतं, कॉपट होतं, पण आधार म्हणून, बाप म्हणून उभं राहिलं. आणि माझ्यासाठी काय केलंय ना, ती माझ्या मनाला माहिती. ही कोणालाच नाही माहीत. ती गरिबांसाठी आधार होतं आणि उभं राहत होतं. अजित दादांना मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्यासाठी काय केलंय ना, ती मला माहिती. एवढं मोठं साम्राज्य उभं करून गेले, दुःख देऊन गेले. डोंगर माझं डोळ्यातने असलो इतके येतात, पण ती काय मन भरून आलंय. पण आता काय सांग.